नमस्कार, राम राम मंडळी. मी प्रत्येक गोदिवले स्वागत करतो द कारभारी ब्लॉग्समध्ये. मंडळी आज आपण आलो आहोत कालदुर्गला. आणि कालदुर्गला इकडे आपला वाघोबा मंदिर आहे या साईडला. आणि आपण इथे जाऊया. हा कालदुर्गाचा बेस पॉईंट आहे. इथे मंदिराच्या इथे पाया पडून आपण जाऊया. इकडं माकडे बघा किती आहेत त्या साईडला बघा. मंडळी तुम्ही इथे वाघोबा किंडीमध्ये आल्यावर तुम्हाला एवढं इकडे माकडे बघा किती दिसतील बघा. हा इथे वाघोबाचं मंदिर आहे. ते पाया पडायचं आणि इकडून सुरुवात करायची बघा. इथे माकडं आहेत. वाघोबा मंदिर हा कालदुर्गाचा बेस्ट पॉईंट आहे. म्हटले तुम्ही जर कालदुर्गाला येत असाल तर खाली जो वाघोबा मंदिर आहे तिथे खूप माकडं आहेत. त्यांच्यापासून जरा सावध राहा. लगेच अंगावरती चढतात ते. तिथून काय हुल्लडबाजी करू नका. सरळ वरती या, नाही तर लगेच अंगावरती चढतात. ठीक आहे, चला. बघा इथे पुढे एक निशाण दिलं आहे, कालदुर्ग बघा. इथून आपल्याला सरळ जायचं आहे वरती. आणि ह्या गडाची चढाई एकदम खडी आहे. सरळ वरती जायचं आपल्याला. तर मंडळी बघायला गेलं तर हा ट्रेक 1-1.5 तासाचाच आहे. पण याच्या उभ्या चढाईमुळे खूप थकवा लागतो. कारण की 8:30ला मी स्टार्ट केलेला आणि आता फक्त 15 मिनटं झालेत आणि एवढं थकायला झालं आहे. याची चढाई तशी आहे की एकदम सरळ वरती चढायचं आहे आपल्याला. आता एका ठिकाणी मी रेस्ट केला आहे आणि इथून आता परत स्टार्ट करतो आहे. हे बघा, एकदम सरळ वरती जायचं आपल्याला. याची चढाईच तेवढी आहे की सरळ वरती जायचं आहे. ना कुठे पठार आलं आहे अजून मी 15 मिनटं झाले तरी चढतोयच वरती. ठीक आहे, बघूया आता वरती कुठे पठार वगैरे भेटतोय का. तिथे थोडा रेस्ट करणार आणि मग परत चालू करणार. ठीक आहे, चला जाऊया. तर मंडळी बघायला गेलं तर हा माझा दुसरा सोलो ट्रेक आहे. आणि आजचा सोलो ट्रेक करण्याचं कारण की आज आपल्यासोबत जो यायचा दीपक तो गावाला गेला आहे आणि मला एकट्याला यावं लागलं इकडे. ठीक आहे, तो आता गावावर येईल तेव्हा नेक्स्ट संडेला किंवा मध्ये कधी सुट्टी असेल तेव्हा दुसऱ्या ट्रेकला जाऊ पण. आणि आजचा हा आपला सोलो ट्रेकच आहे. हे बघा, आता इकडे वरती आल्यावरती मला पठार लागला आहे थोडाफार. सरळ रस्ता आहे बघा. आणि तो बघा, तो तिथे आहे कालदुर्ग किल्ला. जाऊया, चला वरती जाऊया. बघा इकडे खडकाळ पॅच आहे पूर्ण. मंडळी इथे बघू शकता. हे बघा रस्ता काय मस्त आहे. पूर्ण बांबूचा झाड आहे आणि ह्याच्या खालून जायचं आपल्याला. वाह वाह. हा पूर्ण जंगल पॅच आहे. चारी बाजूला जंगल आणि खाली डोंगराच्या खाली बघायला गेलं तर खाई मस्त व्ह्यू आहे खाली. वरती गेल्यावरती तुम्हाला दाखवतो काय व्ह्यू दिसतो खतरनाक. आणि इथे जे आपल्याला ट्रेकर्स भेटलेले ते सकाळी 6 वाजता आले वरती आणि आता ते खाली उतरत होते. बघूया अजून वरती कोण आपल्याला भेटतो का.
तर मंडळी, कालदुर्गचा इतिहास पाहायला गेलात तर हा किल्ला फक्त टेहळणीसाठी यूज केला जायचा, जो इंग्रजांच्या काळात किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये, शिवरायांच्या काळामध्ये मंडळी, मी आता एका रॉक पॅचवरती उभा आहे. इथून जो नजारा दिसतो पालघर सिटीचा बघा, ही पूर्ण पालघर सिटी आहे. आणि बघा इकडे डोंगर रांग आहे, मस्त खतरनाक व्ह्यू दिसतोय. आणि माझ्या पाठच्या साईडला तुम्ही बघू शकता बघा, इथे पूर्ण कालदुर्ग किल्ला आहे, जो पूर्ण आयताकृतीमध्ये दिसतोय. आणि आता मी इथे उभा आहे, ते काय खतरनाक हवा लागते, विषय एकदम कडक आहे बाहेर. आणि आता वरती आपण कालदुर्गला वरती चढणार आहोत. आपल्या आधी काही मंडळी वरती आहे बघा, या साईडला तुम्ही बघू शकता. आणि इथून आपल्याला सरळ तिथे वरती जायचं आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता नजारा बघा, हे भाई खतरनाक एकदम. चला आता वरती जाऊया आपण. सोलो ट्रेक करण्याची जी मजा आहे ना, वेगळंच आहे. जो आनंद मिळतो ना, खतरनाक एकदम. चला जाऊया. मंडळी, वरती गडावरती आल्यावरती बघा, इथे वरती पहिलाच टाका लागतो. हा एक पहिला टाका आहे. आणि पुढे अजून काहीतरी असतील व्ह्यू, ते बघूया आपण. काय ट्रेकर्स मंडळी आपल्या आधी सुद्धा इथे वरती आल्यात बघा. वरती आल्यावर व्ह्यू बघा खतरनाक. त्या साईडला खाली डॅम्प आहे आणि इकडे व्ह्यू बघा. मंडळी, थोडे पुढे आलात तर बघा, इकडे आपल्याला पाण्याचं टाकं लागेल बघा. हे मोठा टाका आहे, जो पहिला आपण टाका बघितलात त्याच्यापेक्षा हे थोडं मोठं आहे. पण पाण्यामध्ये कचरा बघा किती पडला आहे, घाण एकदम, पिण्यायोग्य नाही आहे पाणी, खूप कचरा आहे. इथे वरती लिहिलं आहे पाण्याचं टाकं. आणि हा इथे आपल्याला अजून वरती जायचं आहे. इथून सरळ जाऊया आता वरती. अजून आय थिंक अजून एक पाण्याचं टाकं आहे, ते वरती एक्सप्लोअर करू आणि बघू अजून काय भेटतं आहे का. खालती आहे येतावेळी आणि महादेवाचं मंदिर आहे तिकडे. अच्छा, ह्या साईड, त्या साईडला त्या साईडने रस्ता आहे, तिकडे जायचं. मंडळी, अजून इकडून पुढे जाऊया. त्यांनी सांगितलं आपल्याला ह्या साईडला महादेवाचं मंदिर आहे, खालच्या साईडला बघूया. आणि त्या भावाने सांगितलं आपण खाली जाऊया पहिलं, जिथे महादेवाचं मंदिर आहे ते बघूया, दर्शन घेऊया आणि परत वरती येऊया. ठीक आहे, चला जाऊया. ते इथून रस्ता आहे बघा, महादेव मंदिराकडे. इथून सहज जायचं आपल्याला खाली. ठीक आहे, पहिलं देवाचं दर्शन घेऊया आणि नंतर वरती किल्ल्यावरती जाऊया. ठीक आहे, उत्तरायण एकदम घसपटी आहे, तर वरती खाली उतरताना सावकाश उतरा. मंडळी, महादेवाच्या मंदिराकडे जाताना जरा व्यवस्थित जा, कारण की हा जो उतार आहे तो खूप खतरनाक आहे. आणि ग्रीपवाले शूज घाला, कारण की पाय सरतायत, उतारामधून पाय सरतायत. ठीक आहे, जाऊया आता, महादेवाचं दर्शन करूया आणि परत वरती किल्ल्याच्या टॉप पॉईंटला जाऊया. चला. मंडळी, एकदाच मी पोचलो आहे महादेवाच्या मंदिराकडे. बघा, इथे मंदिर आहे महादेवाचं, इथे पिंड आहे आणि हे आपले नंदी महाराज.
तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. त्याला पाया पडूया आणि परत वरती गड चढायला सुरुवात करूया. आणखी खाली येता वेळी पूर्ण एक डोंगर उतरून आलो आहे मी खाली. खाली खूप खोल आहे. ठीक आहे. तर मंडळी आता मी इथे महादेवाच्या मंदिराच्या इथे थोडा रेस्ट केला आणि आता परत वरती आपण इथून वरती चढू आपण परत आता किल्ल्याच्या टॉपवरती जाऊया. चला. जणू वरती चढायला खूप ट्रिकी आहेत. पाय सरतायत खाली. एकदम उभी चढाई आहे. आणि मग मंडळी आता मी वरती गडावरती आलो आहे आणि आता इथून बघा इथून आता वरती जातो आहे. हा वरती गडाचा टॉप आहे. इथून हे बघा हा इथून ह्या पायऱ्या आहेत. इथून वरती हा वरती गडाचा टॉप बघू शकता तुम्ही. वरून व्ह्यू बघा खतरनाक वाटतोय बघा. आणि तुम्हाला दिसत असेल तर बघा तो तिथे डॅम्प आहे. चला पुढे जाऊया. बघा इथे वरती आल्यावरती अजून एक आपल्याला पाण्याचा टाका दिसत आहे. तो पूर्ण खराब आहे. ट्रेकर्स मंडळी इकडे वरती आलेत बघा. इथून वरून खालचा व्ह्यू बघा खतरनाक वाटतोय. आता इथे वरती आपण खूप टाईम थांबलो होता आणि आता आपण परत रिटर्न जायच्या तयारीला लागू. मंडळी वरतून आपल्याला इकडून समोर बघितलं तर सूर्या नदी दिसते. सूर्या नदी आणि वैतरणा नदी या दोन्हीचा संगम आहे इकडे वरून दिसतो. आणि इकडून अशेरीगड सुद्धा दिसतो. अशेरीगड, टकमक फोर्ट, अजून तांदूळवाडी, काहोज किल्ला हे असे वरतून दिसणारे गड आहेत. आणि ह्यांच्यावरती जसे लक्ष ठेवण्यासाठी मला वाटतं कालदुर्ग किल्ल्याचं निर्माण केलेलं. आणि इथून आपण डायरेक्ट आता खाली जाऊ तिच्या प्रवास करू. चला. मंडळी आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि आता गड उतरायला सुरुवात करूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला असेच व्हिडिओ नवीन येत राहतील. बाय.